ज्ञानदेव मने हरिजप पविना दैवत दिसाई न प्राप्त ज्ञानदेव सांगत करतात मात्र साधूचे संगती धर्म पाय अनंत वाचाळ बळस्यावर देवा प्रमाणात हरिमुखे मना हरिमुखे मना संताचे संगती मन मार्गती राम कृष्ण वासारी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण आई एक कापुराची वाटी आहे करायचं ना नहीं अंदर आएंगे हाँ नहीं अंदर आएंगे नहीं ये जलाना है ना पाकिस्तानचं आगमन झाले आता मंदिरात वारकऱ्याचं पाहून सगळे नाचतील आता मॅचिंग घातल्या सगळ्यांनी मंदिरात त्यांच्या
आले का फोटो? मी व्हिडिओ पण करीत होते. मानपूर खाली गेले माझे. नाही 2-3 काढले ना. 2-3 बघा जरा. 3-4 जास्त काढले. ज्ञानोबा तुकाराम. 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 मागारे कोणी पोरीला कोणी देत नाही त्याला तुका कोणी करा ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. पालखीला खांदा लावणार सगळ्यांची. ज्ञानोबा तुकाराम. हाईट कशी
हा हा? बाबा कुठला आहात तुम्ही? मी कोळशीत ढोकायला राहतो. हो का ढोकाळीचं बाबा मस्त नाचते ना. तुमच्याकडे सप्त्याला येतात ना? हो का मस्त त्यांनी पण मस्त आहे उत्साही मला खूप आवड आहे. नाच केला ते मला खूप आवड आहे. मला भारी मस्त माऊली मस्त नाचले हा आता आरती पण झाली मी आता घरी निघते आता भरपूर टाईम झाला परत कीर्तनाला पण यायला लागलं जेवण घरी जरा चपाती बनवायची निघते मी आता आपला सगळं एक साईडला ठेवावं लागतं इकडनं सगळ्या बाजूला जातं आणि इकडनं तिकडं शोधायला लागतं चालू झाल्या आता फायनली आमची पोरं आली पाया पडायला आता आलाची कीर्तनाला आल्या आता उद्या जगन्नाथ महाराज आहे हाही अहंकार आहे त्याची सत्ता असेल तर हे बंद पडेल त्याची इच्छा असेल तर हे चालेल सगळंच त्याच्या सत्तेने आहे त्यामुळे आम्ही कोण तुका म्हणे मज बोलवितो देव तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे तुझी हाती वक्ता तूच श्रोता तूच गायक तूच वादक तूच सगळ्यातून डोलणारा बोलणारा तूच आहे आपुलिया बळ नाही मी बोला अजून घरातली करती व्यक्ती आली अजून अजून 2 लाडू मी आग्रह करतोय म्हणून इतके लाडू रेचले आता म्हणले आता वाढू नका कारण आत बोट घातलं तर बोटाला लाडू लागतो इथपर्यंत आलंय म्हणले सगळं त्यामुळे इतकंच करत संतांचं मागणं कसं आहे एवढं मागितलंय आणि मागणे नाही देवा आता म्हणले एवढं सगळं मागून सुद्धा आणि काही नको आणि मागणे नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नाथांचं मागणे बरं मागण्यामध्ये विहित मागणं आणि निषिद्ध मागणं असे 2 प्रकार आहेत मागण्याचे देवा हे कर इतुके करी देवा इथुले करी देवा इथुले करी देवा या अभंगामध्ये विहित मागणं तुको बराय मागतात बऱ्याचदा हे कर हे करू नको देवा माझे मन लागू तुझे चरणी विहित संसार व्यसनी पडो नेदी नकारात्मक निषिद्ध मागणं नामस्मरण घडो संत समागम विहित वाहुगाची भ्रम नको देवा तसं यामध्ये विहित मागणं मागितले तुकोबरायांनी पहिल्या चरणामध्ये अभिमान जाळून टाक आणि दुसऱ्या चरणामध्ये महाराज आम्हाला म्हणतायत सर्व समदृष्टी तुझं देखे भगवंता काय कर इतुले करी देवा ऐके ही गोष्ट देवा द्यायचंय का तुला मला दे काय देशील माझा अभिमान जाळून टाक पहिली गोष्ट माझा अहंकार संपला की मला सगळं जग समान दिसणार आहे भगवंता तू चराचर सृष्टीमध्ये दिसणारे भूजल तेज समीर खर विशेषी काष्ठादिकी असे भरला अद्यतिष्ठ दशांगुलम सगळीकडे भगवंत ईश्वर सर्व भूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्व भूतानि यंत्रारूढानि मायया सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चित्वृत्तींच्या सहस्रकरी उदयाला असे जो माऊली म्हणते सगळीकडे सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जग धरिले सबाह्य अभ्यंतरी कसा भगवंत व्यापकपणे सगळीकडे भरून उरलाय आणि समदृष्टीने मला तुला पाहता आला पाहिजे म्हणाले दृष्टीचे सुद्धा 3 प्रकार शास्त्रकारांनी सांगितले पहिला प्रकार आहे चर्म दृष्टी म्हणजे स्थूल दृष्टी चिंता विलाप रहितम साति तिक्षा निगद्यते कुठल्याच प्रकारची चिंता नाही विलाप नाही आपण फार चिंता करतो
चिंतेपेक्षा चिंतन करावं. चिंता चितेकडे नेईल आणि चिंतन चैतन्याकडे नेईल. विठ्ठल लोक हुशार. चांगल्या माणसाला त्रास देणं ही परंपरा आत्ताची नाही, आधीपासूनची आहे. हिस्ट्री रिपीट होत राहते परत 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 परत. मग कोणीतरी विचारलं, म्हणले आचार्य ब्रह्मसत्यं जगन मिथ्या, जग मिथ्या आहे, ब्रह्मसत्य आहे असं तुम्ही म्हणता, मग गजो मिथ्या अपि किम पलायनम. जर हत्ती पण खोटाच ना, म्हणजे तुमच्या जर तत्वज्ञानाचा विचार केला तर हत्ती खोट आहे, गजो मिथ्या आहे. मग तुम्ही पळताय कशाला? मग तुमचं पळणं सुद्धा खोटच असलं पाहिजे. तुम्ही पळताय कशाला? आचार्य हसले आणि उत्तर दिलं, गजो मिथ्या तथा पलायनम अपि मिथ्या. म्हणले जसा हत्ती खोटा आहे तसं माझं पळणं सुद्धा खोटच आहे. म्हणले माया अधीनम जगत सर्वम, सगळं जग मायेच्या अधीन आहे आणि माया खोटी आहे, माया भासमान आहे, ती आम्हाला गुंडाळतीये. त्यामुळे आता या मायेमध्ये आम्हाला गुरफटता कामा नाहीये. या मायेतनं समूळ पार करणारे कोण आहेत? आमचे संत आहेत. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणात आता तुमची जबाबदारी आहे, याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. ही संतांनी दिलेली आज्ञा होती समर्थ रामदास स्वामींनी. मग शंभूराजे वाकत नाहीत, कुणाच्या चरणावर माथा वंदन करायचं हे माहिती होतं. त्यामुळे औरंगजेबासमोर वाकून नाही, मानेत नाही वाकले, गुडघ्यात वाकले आणि आतमध्ये गेले. कवी कलश होते सोबत. कवी कलशांनी औरंगजेबाच्या समोर संभाजी राजांचं तेज पाहिलं आणि कवी कलश म्हणतात, राजे कविता सुनाऊ क्या? रायगड के दरबार में मैंने आपको कविता सुनाई थी, सुनाऊ? संभाजी राजे हंसले आणि म्हणतात, कवी कलश सुनाओ. रायगड के दरबार में आपकी कविता गूंज उठी थी, अब औरंगजेब के सामने आपकी कविता पेश करो. तेव्हा कवी कलश म्हणतात, ज्या मस्तकाला माझ्या जिजामाऊलींनी कुरवाळलं होतं, ज्या मस्तकावर राज्याभिषेक झाला होता युवराज पदाचा, ज्या मस्तकाला शिवाजी राजांनी आशीर्वाद दिला होता, ते मस्तक धडापासून वेगळं झालं आणि रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या इंद्रायणी भीमेच्या संगमामध्ये. इंद्रायणी भीमा सुद्धा शहारली, थरारली. धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, धर्माचे पालन करणे पाखंड खंडण. शिकवतात त्या संतांच्या चरणावर, त्या संतांची चरण रज, तिथे माझा माथा, त्या माथ्यानी तिथे माझा माथा टेकला पाहिजे.
तिथं मी वंदन केलं पाहिजे, ही तुकोबरायांची अपेक्षा आहे. म्हणून भगवंताला मागणं मागतात, संत चरण रज वंदी माथा. माझा इथे माथा टेकला पाहिजे. आता संतांच्या चरणाजवळ कुठे वाकायचं, कुणासमोर वाकायचं हे सुद्धा कळलं पाहिजे बरं का. म्हणून असे संत आहेत की जे आम्हाला उत्तम मार्गदिशा दाखवणार आहेत. त्या संतांच्या जवळ जाऊन तिथे आमचं चरण स्पर्श आम्ही केला पाहिजे. जया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, जया भाषणे नष्ट संदेह मोडे. आमचा संदेह संपवणारे संत आहेत. आता संत नाही मग म्हटले संतांचं वाङ्मय आहे की नाही. वाङ्मयाला वाडगमय म्हणणारी मराठी माणसं आहे आम्ही. संतांचं वाङ्मय वेळच नाही मिळत वाचायला. म्हणलं तू वाचत नाही, म्हणलं नाही. म्हणलं तू वाचत नाही, आता वाचाल तर वाचाल, आपल्याकडे म्हण आहे. आणि मग जे चांगलं वाचतील ते दीर्घकाळ जगतील. वाचन संस्कृती संपली. आम्ही संतांचे ग्रंथ नाही वाचत, संत सत्पुरुषांच्या महापुरुषांच्या कथा नाही वाचत. क्रांतिकारकांनी काय बलिदान दिलं ते बलिदान आजच्या लेकरांनी वाचावं. कधीतरी उघडून घेवोनी उत्कंठेने वाचावा गत इतिहास, भिजवावी त्याची पाने, सोडावा दीर्घोश्वास. पूर्वदिव्यते जाणोनी भावे हो चित्ती उदास, ऐकोनी त्या गोष्टी लक्षून आजची सृष्टी, अंतरात व्हावे कष्टी, येती वच सहजची बदका, एक काळ ऐसा होता. येती वच सहजची बदका, एक काळ ऐसा होता. आता पुस्तक घ्यावं घेऊनी उत्कंठेने वाचावा गत इतिहास. आम्ही वाचायला तयार नाही. आम्ही चांगला आचार विचार आपल्या लेकरांना शिकवायला आम्ही कमी पडतो. म्हणून मग धर्माचं शिक्षण घराघरात तर दिलं पाहिजे. तर संतांनी आम्हाला हा धर्म शिकवला आहे. धर्म जागरण संतांनी आमच्या मनामध्ये जर केलंय ना, तर अशा संतांचा सहवास, तो सहवास मिळाल्यानंतर ते संत आम्हाला कुठे नेणार आहेत. तुकोबराय म्हणतात, इतुले करी देवा ऐके ही मात. आता माझी एक गोष्ट ऐक, हृदयी अखंडित पंढरीनाथ, हृदयी अखंड पंढरीनाथ. संतांच्या सहवासामुळे भगवंत माझ्या कीर्तनातून आत्ताच घरी आलो. ज्ञानेश्वर माऊलींचा 62वा समाधी सोहळा हा जागरण कीर्तन होता. आम्ही आता तिथूनच आलो. आता उद्या काल्याचं कीर्तन आहे जगन्नाथ महाराजांचा. तर आपण उद्या सकाळी तिकडंच जाऊ. पहिला आता मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवाराचा तिथं मांडू आणि मग तिकडंच जाऊ. तर तुम्हाला आमचे जर व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.